आपण कदमवाडी मैदानात आलो होतो. आज 22 सोन्या आणि पिस्टन मैदानात दाखल झाले होते बघा. ओमकार शेठ नमस्कार. कधी निघाला होता? सकाळी 4 वाजता. सकाळी आज दोन्ही पण आले. वेगवेगळं नियोजन आहे काही खूप दिवसानं पिस्टन बाहेर निघाला. हो आज 1 महिन्याच्या विश्रांती आज बाहेर काढला. शेवटचं मला वाटतं बैल पळायला होता. काय झालं होतं नक्की एवढ्या दिवस कॅप? बैलाच्या पायाचं नक्की उचकडलं दोन्ही पुढच्या पायाचं. लाळ येऊन गेली ती पहिले 1 वर्ष 2 वर्षामध्ये. ती परत आता लाळ उचबाजली होती म्हणजे नक्की उचकडलं पाय. म्हणजे मध्ये एक व्हिडिओ बघितला पहिलं लंगडत चालू होता पुढच्या 3 पायाचं 15 दिवस तरी बैल 3 पायाचा उठता बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. 3 पायाच बैल खूप कष्ट घेऊन बैल कव्हर केलाय. कारण की मैदान आलं की चिट्ट्या काढताना अनेक कमेंट याच्या की पिस्टन येतो का नाही पिस्टन येतो. आज मेसेज कॉल तुम्हाला किती फोन आले? कंटिन्यू चालूच होतं सारखं. म्हणजे का बैल दिसत नाही आता कधी निघा येईल म्हणायचं लवकरच. बैलाचं थोडं पॅच चालू आहे, बैलाचे दुखापती बैल, त्याच्यामुळे संयम ठेवावा लागतो. आज म्हणजे बैल मैदानात असतो कुणाला माहित नव्हतं पिस्टन आज असेल. चिट्ट्या निघालेल्या सगळ्यांना वाटले की सोने असेल, पण आज पिस्टन पण आहे. बऱ्याच दिवसांनी म्हणजे पुन्हा माहितीच नव्हतं अजून की बैल आज येईल का नाही, किती दिवस लागतील. आज कसं काय नियोजन झालं, कुणासोबत दिसेल? आज आमची घरची पहिली गाडीची घरची पळते अजित बेगड्यांचा लक्ष मुळशीतला. हो. आणि सोन्यानं आपल्या वाईचं सिकंदर 81. कधी ह्याच्या आधी पाहिलेली गाडी हे का नाही लक्षाची पिस्टनची? बऱ्याच वेळा गाडी फायनल राहिली ती गाडी. आज खूप दिवसांना काढलेला पिस्टन. व्यायाम कसा होता पिस्टनचा? व्यायाम काय अवताला चालवणं. कारण अनेक वेळा तुमचं ते छकड्याला चालवताना त्यानंतर चिखलात चालवताना व्हिडिओ लई झाले. कष्ट घेऊन बैल कव्हर केलाय, लय मेहनतीने. त्याच्यामुळे काय अशा अपेक्षा ना बनते त्याच्या असं होतं की त्याच्या पायावर तरी त्याने उभा राहावं. आज सनी ड्रायव्हर असतील काय? हो तुम्ही असं संस्काराचे असतं मला. आता आहे ना नीट? हो आता कव्हर झाला म्हणजे बऱ्यापैकी. अजून आहे तसा तरी बी अजून तसा काढा नव्हता लावलं. अजून थोडा आरामाची गरज होती. आपण एक मैदान ट्राय करून बघा आजचं मातीचं राणी जरा. त्याच्यामुळे मोठं मैदान आहे असं आपलं हे पहिल्यापासून तत्व आहे. कारण मध्ये आणि मोठं मैदान असेल तर आपला बैल ती काय का होणार तिकडे हारजीते. बारीक सारे मैदान कुणी पळते चिलीपिली. मोठ्या मैदानात जाऊन जी पळण्यात मजा आहे. म्हणजे हारजीतचा विषय आला तर लांबचा विषय आला मैदान गेल्यानंतर काय होईल किंवा काय नाही ते विषय वेगळा आला. ज्या मोठ्या मैदानात पाहायला आणि जे मानाचे मैदान आहेत ते पाळण्यात वेगळा आनंद असतो. आणि सातेवाडीला बी बैल 3 पाया होता, पण इज्जतीसाठी आम्ही बैल तिकडे बी पळावला. 3 पायावर बैल पळत होता. बैलाची पत्री राहिली ते एवढा मार लागत होता बैला टणकला असं. तरी बी आम्ही आमच्या इज्जतीसाठी बैल आदल्या दिवशी पायरा करून आम्ही बैल पावती नव्हती आम्हाला तिथं मैदानात. आम्ही पावती ॲडजस्ट करून बैल हे करून आम्ही बैल तिथे पळाला. झालं सेमीला थोडक्यात लय टाकाटाकीत झालं तरी बी चालायचं. त्यांनी कामावले पहिलं पेडगाव घेतले, सगळ्या मानाची मैदानं घेतली. आणि कदमवाडीचं आपलं गेल्या वर्षीचा 2 नंबरचा मानकरी त्या मैदानाचा आदत मध्ये आहे ना. हो त्यावेळेस आदत असताना कदमवाडीच्या ओपनच्या मैदानात पतंगला घेऊन आपण 2 नंबर केला होता. पहिलं मोठं मैदान पिस्टनचं पेडगावचा आदत मधलं पेडगावचं ओपन. आदत पासून पिस्टन कंटिन्यू पळत. फक्त आता थोडं पायामुळे त्याला 1 महिना थांबावं लागलं. एवढं 4 वर्ष बैल पळतो, पण 4 वर्ष त्याने आज कधी आम्हाला आठवलं नाही की बैल बांधून ये किंवा थांबून ये. बैल कशामुळे झालं सोलो पायाला? पायला ते लाळीचा प्रकार असतो ना, एक तोंडात 2 प्रकार असतो. एक तोंडात 3 एक पाय आहेत. ती बैलाला ज्यावेळेस फ्लॅटचं मैदान झालं तिकडे आपलं ह्याला कासेगावला त्यावेळेस बैलाला एक 8 दिवसांनी लाळ येऊन गेली होती. लाळ झाली त्यावेळेस बैल 15 दिवस बांधूनच होता, 1 महिनाभर. तरी 30ला परत आता उद्भवली होती. आणि ते मग त्याला खालून दगडाचा मार वगैरे लागला की ते रक्त यायचं त्याच्यातून अख्खं व्हायला त्या पायात. बैलाची पोपण अशी दिसत अशा फुलल्या फुल फुलतं तसं त्या टाईप दिसायचं असं. पिस्टन आता एवढे दिवस गोटे होता, पण तुमचं नाव छोट्या पिस्टननं पण तेवढंच ठेवलं मैदानामध्ये. काय सांगाल त्याच्याबद्दल? बैल इज्जत ठेवतात आम्हाला मैदानात. असं गेल्यानंतर गुलाल नाही असं कधी नाहीच. कुठलं आमची बैल आहे 5 दावणीला, ज्या मैदानात तिथं नाव आहे गुलाल आहे कसं का असा. पण बैला मागं लोकांना बैला मागं बैल लागत नाही कोणाला. एका हाय याच बैलांवर गुलाल भेटत नाही. आपल्याला बैला मागं बैल 4 बैल आपले पळतात दावणीला. याचं मोठं आपलं भाग्य आहे.
आणि त्याच्या मागं त्याला बारका जागा भरून काढते हे तर लय नशीब आमचं सोन्या. पिस्टन जसं आदत मध्ये नाव केलेलं तसं तो पण आदत मध्ये नाव ठेवतोय हा? हो, बारका पिस्टन, शिवे, मल्हारी, सोन्या. आता किती दावणीला बैल आहेत सगळे बैल मिळून? आहेत आम्ही. 5 बैल आहेत सगळे गुलाल. मोठा पिस्टन, सोन्या, छोटा पिस्टन, शिव आणि मल्हार. आज पण चांगलं नियोजन केलंय. आज खूप दिवसांनी निघालाय, आज पण गुलाल भेटेल. हो. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. धन्यवाद.